गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसानं बहुतांश धरणं, तलाव आणि इतर जलाशय पाण्यानं तुडुंब भरले आहे. तर या ठिकाणी पर्यटनासाठी आणि मौज मजेसाठी नागरिकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र निष्काळजीपणानं अपघात घडत आहे, त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय. सहलीसाठी विशेषतः जलपर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. जलाशय परिसरात धोकादायक ठिकाणी जाणं, पाण्यात उतरणं, सेल्फी किंवा रील्सच्या नादात जीव धोक्यात घालणं टाळावं. वाहन चालवताना वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असंही आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. जलाशय परिसरात मद्यपान, धोकादायक स्टंट, बेदरकारपणे वाहन चालवणे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सध्याचं वातावरण पाहता पर्यटन आणि मौजमजेसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे आणि सेल्फी आणि फोटो काढण्याच्या मोहात निष्काळजीपणे अनेक अपघात घडतात. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी हे आवाहन केलं आहे. तर संवेदनशील आणि धोकादायक जलाशयांवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात राहणार आहे असाही स्पष्ट इशारा पोलीस विभागानं दिलाय. असं कुठलेही कृत्य नाही केले पाहिजे ज्याच्यातून त्यांचे स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतात. आणि त्याचबरोबर हे जे आपले वॉटर बॉडीज असते, लेक असो किंवा वॉटरफॉल असते, तिथे बरेच धोकादायक धोका होण्याची शक्यता असतो. म्हणून सगळ्यांनी थोडी काळजीपूर्वक हे वेदरचा आनंद घेतली पाहिजे. आणि तसेच रोड सेफ्टीवर फोकस करून येताना जाताना सुद्धा हेल्मेटचा वापर करून आणि स्पीडवर नियंत्रण करून रोडवर बाईक किंवा गाडी चालवली पाहिजे. जे नियम पाळणारे त्यांच्यावर पोलीस योग्य तशी कारवाई करणार. आणि आपण शक्यतो प्रत्येक ठिकाणी पोलीस पण लावत आहे की लोकांचे जीवाला धोका नाही असले पाहिजे. परंतु जे लोकांनी हे इन्स्ट्रक्शन्सचं पालन नाही केलं त्यांच्यावर आपण योग्य कारवाई करणार.